माझा इथपर्यंतचा प्रवास हा निश्चितच सोपा नव्हता. अनेक अडचणी आल्या, टीका झाल्या, पण मी काम सोडले नाही. माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवाच्या आधारे मी सांगतो की तुमच्या करिअरमध्ये नशिबाबरोबरच कष्टही महत्त्वाचे असते. चित्रपट निर्मितीचे काम हे प्रचंड मेहनतीचे असते. माझे अनेक चित्रपट चालले नाहीत, ज्यासाठी मी खूप मेहनत घेतली, पण तरीही मी थांबलो किंवा काम बंद केले असे नाही. तर मी निरंतर काम करीत आहे, ते सुरू ठेवीन. अलीकडे मी वर्षभरात 4च चित्रपट करतो, पण त्यासाठी खूप मेहनत घेतो. मला माझ्या वडिलांनी शिकवले की कुणाचे ओझे अंगावर ठेवायचे नाही आणि प्रामाणिकपणा सोडायचा नाही. म्हणून मी प्रामाणिकपणे कमाई करतो, त्या बदल्यात कर भरतो. ज्या समाजाने मला हे सर्व वैभव दिले, त्यांची गरजेनुसार सेवा करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला 8 ते 8.25 तासांची झोप लागते. मी पैशांच्या मागे कधीच धावत नाही, कारण जेवढे हातावर बसेल तेवढेच आपल्या पोटाला लागतं. चांगल्या सवयी टिकून ठेवा. आपल्या आईवडिलांनी बालपणापासूनच आपल्याला अनेक चांगल्या सवयी लावलेल्या असतात, पण मोठे झाल्यावर आपण त्या सवयींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून देतो. पण चांगल्या सवयी टिकून ठेवल्या पाहिजेत. पहिली कमाई ₹200. मी कोलकातामध्ये पहिली नोकरी केली. एका ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये वस्तूंची ने-आण करण्याचे काम मी करत होतो. यातून मला ₹150 ते ₹200 एवढा पगार मिळत होता. त्यानंतर मी ढाका येथे गेलो. तेथे एका हॉटेलमध्ये काम केले. पुढे बँकॉक, त्यानंतर दिल्लीला गेलो. दिल्लीत मी आर्टिफिशियल ज्वेलरी विकायचे काम केले. दिल्लीतून ज्वेलरी खरेदी करून मुंबईत विकायचो. सर्वात मोठी संपत्ती खुशी. कामापेक्षाही मला माझी 8 तासांची पूर्ण झोप लागायची. माझी प्रकृती आणि माझा परिवार हा महत्त्वाचा वाटतो, त्यामुळे मी त्यांना प्राधान्य देतो. तुमच्याकडे पैसा कमी असो किंवा जास्त, तुम्ही कायम हसत राहा, कारण खुशी ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. अक्षय कुमार. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा.